उपस्थित बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे वसई विरार आणि नालासोपाराचे अध्यक्ष झालेल्या ईश्वर धुळे आता आम्ही राहिलो नाही धुळे, आता आम्ही राहिलो नाही धुळे, उकळून टाकणार आहोत आम्ही विषमतेची मुळे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता पुणे करार. महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये झाला होता पुणे करार. त्यामुळेच मी आलो आहे वसई आणि विरार. मी साऱ्या देशामध्ये उभा केला आरपीआयचा ठराव. मी साऱ्या देशामध्ये उभा केलेला आरपीआयचा ठराव. त्यामुळे ईश्वर धुळेंचा दिसतो आहे या ठिकाणी म्हणजे ठराव. आमचे आदर्श आहेत महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. म्हणूनच वसईमध्ये आलेलो आहे मी. बाबासाहेबांच्या मुळेच माझ्या डोक्यावर चढलेला आहे मंत्रिपदाचा ताज. बाबासाहेबांच्या मुळेच माझ्या डोक्यावर आहे मंत्रिपदाचा ताज. कारण मी अनेकांचा उतरवलेला आहे मान. राज ईश्वर धुळे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संयुक्तपणे या ठिकाणी या मैदानावर होत आहे. आणि आपल्याला माहित आहे की मंचकावर अनेक आमचे सगळे नेते उपस्थित आहेत. सुरेश बारशिंग, गौतम सोनवणे, अण्णासाहेब रोकडे, सुरेश जाधव, देवेंद्र सेलेकर, महेंद्र गायकवाड, रमेश गायकवाड, सुनील जाधव, सुवर्णा जगताप, सुरजा सिंग, सतीश बोर्डे, राजेंद्र गुप्ते, ऑर्केस्ट्राचे आपले कलाकार व कृष्णलाल मोहिते, चंद्रमणी मनवर, घनश्याम किरणकर, श्याम शेवाळे, अभया सोनवणे, उषाताई रामलू आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी जय भीम हा जो कथा संग्रह आहे आकाराम गोडबोले यांनी लिहिलेला आहे. आणि जय भीमचा जो बुलंद आवाज आहे बाबू हरदास नावाचे कामठीमध्ये होते. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमध्ये त्या काळामध्ये काम करत होते. आणि त्यांनी सुरुवातीला जय भीमचा नारा दिला होता. एक तर आमच्यासाठी आम्हाला अत्यंत उत्स्फूर्त करणार आहे जय भीमचा नारा. आम्हा दलितांना जागा करत आहे जय भीमचा नारा. म्हणूनच जागा होत आहे भारत सारा. बाबासाहेब आंबेडकर तर आहे त्या देशामध्ये चमकणारा तारा. बाबासाहेब आंबेडकरजी तर आहे त्या देशामध्ये चमकणारा तारा. मग का वाजवणार नाही आम्ही त्यांच्या दुश्मनांचे बारा. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची आमची प्रेरणा आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर कदाचित मला दिल्लीच्या तख्तापर्यंत जाणार नसते. कदाचित ईश्वर धुळेला या अशा मैदानामध्ये जयंती सभा घेता आली नाही. पिढ्यापासून रेषेच्या बाहेर राहिलेला आपला समाज बाबासाहेब आंबेडकरला नसते तर आमचं काय झालं असतं सांगतायत. बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष वापरला. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना जागृत करण्यासाठी सांगितलं की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही. जगायचं असेल तर माणसासाठी जगायचं.
गुलामासारखं आम्ही आता जगणार नाही. आमच्या अनेक पिढ्या गुलामासारख्या जगल्या. बाबासाहेब म्हणाले की आम्ही गुलामासारखे अजिबात जगणार नाही. आम्हाला मनुष्य हवी आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक अन्याय सहन केले होते. तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं पंडित जवाहरलाल नेहरू, या देशाचं संविधान लिहिण्याचं एकाच माणसामध्ये सामर्थ्य आहे आणि ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवण्यात आलं होतं. संविधान बनवण्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते संविधान सभेचे आणि सगळे लोक होते त्यामध्ये. 26 नोव्हेंबर 1949ला ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा ड्राफ्ट डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू यांना दिला, त्यावेळेला त्यांच्याच पोटातून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण ज्या घटनेचे अचलकार हातात घेता. बाबासाहेबांनी रात्र जागून हे संविधान लिहिलं. या देशातल्या 6,000-7,000 जातींना जोडणं अत्यंत अवघड होतं. या देशामध्ये असणारे 7-8 धर्माच्या लोकांना एकत्र आणणं फार अवघड होतं. या देशामध्ये 18-20 भाषाचे लोक या ठिकाणी आहेत, त्यांना एकत्र आणणं अत्यंत अडचणीत होतं. पण माझ्या अभिमानी किमया केली. माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या सर्वांना एकत्रित आणलेलं आहे. त्यांना कुणी जरी तोडण्याचा प्रयत्न केला तरी अजिबात ते तुटणार नाही. आणि जर असं कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला तोडल्याशिवाय अजिबात राहणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं पाहिजे. कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलणार आहे? कुणी मायेचा लाल अजून आलेला नाही माझ्या बाबाच्या संविधानाला हात लावायला. संविधान कुणी बदलू शकत नाही. आपोआप पसरवल्या जातात. प्रचार पॉलिटिकल केला जातो. पण मी आपल्याला सांगतो की मी त्या नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची स्मारकं पूर्ण झालेली आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांच्यासोबत होतो, पण बाबासाहेबांची स्मारकं पूर्ण होतो. नरेंद्र मोदीजींनी बाबासाहेब आंबेडकरांची 125व्या जयंतीच्या निमित्ताने स्वतंत्र 2 दिवसाचं अधिवेशन ठेवलं पार्लमेंटचं, लोकसभा राज्यसभेचं. आणि 26 नोव्हेंबर हा तो दिवस आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला संविधानाचा ड्राफ्ट हातात आपल्याला सांगितलं. तो दिवस जो आहे तो दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला. देशभरामध्ये हा संविधान दिन पाळला जातो. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला रिपब्लिक डे आहे, प्रजासत्ताक दिवस जो आहे, हा सुद्धा देशभर साजरा केला जातो. पण 26 नोव्हेंबरला तेवढं महत्व पूर्वीच्या काळामध्ये होतं. नरेंद्र मोदीजींनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतल्यानंतर शाळांमध्ये, कॉलेजमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये हा दिवस पाळला जातो. आपण तर करतो का आपण? आणि आता मुंबईला एक स्मारक असं मोठं बनवत आहे. एम.ए. मांडेच्या पैशातून ठाकूरजी बालाजी यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यशित प्रभू यांनी त्याचं मॉडेल बनवलेलं आहे. आणि एक सव्वा वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटाचा पुतळा, 100 फुटाचं फाउंडेशन. या देशामध्ये जे सगळे पुतळे आहेत त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे, तो गुजरातमध्ये आहे. आणि त्यानंतर जर सर्वात उंच कुठला असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दादरच्या चैतन्याच्या बाजूला उभा राहणार आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची उंची फुटामध्ये मोजता येणार नाही. बाबासाहेबांची उंची आकाशाला भिडेल अशा पद्धती त्यांची. अजून हा देश कसा टिकून आहे? काय लोक म्हणत होते की आपल्या देशाचा नेपाळ होईल. बाबा काही लोक टीका टिप्पणी करताना म्हणत होते की आपल्या देशाचा एकदा नेपाळ होईल, कधी श्रीलंका होईल, कधी बांगलादेश होईल. आपल्या देशाचा असा नेपाळ, बांगलादेश किंवा श्रीलंका अजिबात होणार नाही. तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे, तोपर्यंत आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या हिंसक घटना होऊ शकत नाही.
त्याला लिमिटेशन आहे. या ठिकाणी खलिस्तान आंदोलन झालेलं आहे. आर्मीमधल्या सुद्धा काही लोकांनी बंधू हातामध्ये घेऊन त्याने अशा पद्धतीने हिंसाचार केलेली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन आपल्याला माहित आहे, दिल्लीमध्ये 1.5 वर्ष चाललेलं होतं. आपल्याला माहित आहे, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासाठी आम्ही 17 वर्ष आवाज उठवत होतो. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालंच पाहिजे, मिळत कसं नाही ते मिळालंच पाहिजे, देत कसं नाही ते दिलंच पाहिजे, अशा घोषणांनी सगळी मुंबईचं मंत्रालय धरावून दाखवतं. अनेक मोर्चे अनेक जिल्ह्यामध्ये निघाले, पण शेवटी मला शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचं मंत्रिपद मिळाल्यानंतर मला अभिमान या गोष्टीचा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याच्या ते कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये मला मंत्री म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. 17 वर्षानंतरचा का विषय असेना, पण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांना मिळालेला. त्यामुळे आपण सर्वांनी एकच लक्षात ठेवायचे आहे की अन्याय सहन करायचा नाही. अन्यायाच्या विरुद्ध लढाई आमची आहे. आम्ही कोणावर अन्याय करणार नाही. क्रांतीच्या काळात आम्ही सांगत होतो की आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण जर आमच्यावर कोणी अन्याय केला तर आम्ही त्यांना टराटरा फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका क्रांतीच्या काळात आमची होती. आम्ही कोणाच्या वाटेवर जाणार नाही. या नाका जर तुम्ही आमच्या वाटेवर आलात तर आम्ही एवढे खतरनाक आहोत. लोकशाहीचा आदर करणारे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करणारे आम्ही लोक आहोत. सर्व धर्मसमभावाची आम्हाला शिक्षा आमच्या मनामध्ये आहे. जर माझ्या भावाच्या संविधानाचा अपमान होत असेल, देशाचा जर कोणी अपमान करत असेल तर त्या अपमान करणाऱ्यांच्या हृदयामध्ये एक जबरदस्त कळी उभी करणं अत्यंत आवश्यक आहे. या देशाच्या लोकशाहीला कोणी धोक्यात आणू शकत नाही. आपल्या देशाची लोकशाही 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू, एका माणसाच्या एका मताला एकच मूल्य. आणि मी आपल्याला सांगतो की मतदानाच्या वेळेला 100% लोकांनी मतदान करणं आवश्यक आहे. वेस्ट बेंगॉलमध्ये त्या ठिकाणी 91%, 92%, 93%, 94%, 95%, काही ठिकाणी 96% एवढं मतदान झालेलं आहे. आपण सुद्धा जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे की मतदानाचा हक्क 5 वर्षांवर एकदा बदलायचा असतो. त्यामुळे मतदान करण्यासाठी आपण जाणं अत्यंत आवश्यक आहे. बोगस व्होटिंग करायचं नाही, पण खरं व्होटिंग आपल्याला करण्यासाठी ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांनी व्होटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. मी लोकसभेत असताना 2 वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की कंपल्सरी व्होटिंग होणं आवश्यक आहे. 100% लोकांना व्होटिंग देणं अत्यंत आवश्यक आहे. लोकांच्या मनामध्ये ज्याला सत्तेवर आणायचं आहे त्यांना आणण्याचा अधिकार आहे. आणि आपल्याला माहित आहे की एका मताला सुद्धा किती किंमत असते. मला माहित आहे की आम्ही काँग्रेस पक्षाच्या अलायन्समध्ये आरपीआयचे 4 आम्ही मेंबर ऑफ पार्लमेंट होतो लोकसभेमध्ये. आपले प्रकाश आंबेडकर साहेब होते, गवई साहेब होते, कवाडे सर होते, मी होतो. आणि त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधामध्ये त्यावेळेला एनडीएचं सरकार होतं. जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, डीएमके आणि अशा अनेक जे पक्ष होते, त्या सगळ्या अनेक पक्षांनी अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारला पाठिंबा दिलेला होता. आणि एनडीएचं सरकार त्यावेळेला आलं होतं, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सचं सरकार. आणि त्यावेळेला अविश्वास ठरावाच्या वेळेला मतदान झालं. आम्ही सुद्धा 4 लोकांनी आम्ही अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या विरोधात मतदान नाही केलेलं होतं. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एकाच मतात हरलं होतं. एकाच मतात हरलेलं होतं. म्हणजे एका मताला किती किंमत आहे हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे. भारतीय लोकशाही किती समृद्ध आहे, भारतीय डेमोक्रेसी किती अत्यंत ऍक्टिव्ह आहे, भारतीय डेमोक्रेसी किती योग्य आहे, अशा पद्धतीची चर्चा झालेली होती. आणि आम्हाला कोणी अमेरिकेने, इंग्लंडने आम्हाला लोकशाही शिकवण्याची आवश्यकता नाही. लोकशाहीचा उगम आपल्या देशातला आहे. तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये बिलकुलमध्ये ज्यावेळेला वाद व्हायचा, एखाद्या मुद्द्यावर काय करायचं या संबंधामध्ये चर्चा होत असताना प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार होता. आणि प्रत्येकाला मत मांडत असताना त्या ठिकाणी मतभेद असायचे. निर्णय घ्यायचा कसा, त्यावेळेला तथागतांनी सांगितलं की बहुमताचा निर्णय हा एकमताचा निर्णय अनावश्यक करायचा. आणि मग ती खरी लोकशाही आहे. बहुमताचा निर्णय
जो आहे तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा, अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये 2,500 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये लोकशाही उगम झालेला आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की नालासोपारा या ठिकाणी सम्राट अशोक हे जे होते ते गौतम बुद्धानंतर 300 वर्षानंतरचा त्यांचा कार्यकाळ आहे. आणि सम्राट अशोकाने आपल्याला माहित आहे की कलिंगात युद्ध जिंकलं होतं. कलिंगा हा जो देश होता, हा जो प्रांत होता, हा आपल्या भूमीपासून 10-11 किलोमीटरवरती आहे. मी ओडिशाला गेलो की प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जाऊन येतो आणि त्या ठिकाणी कलिंगात युद्ध झालं आणि त्यावेळेला असं सांगतात की मांसाचा चिकट झाला होता, रक्ताच्या नद्या वाहत होत्या. म्हणजे सगळ्या दुश्मनांना त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या सैनिकांनी संपवलं. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर सम्राट अशोक अस्वस्थ झाले. अशा पद्धतीच्या विजयामध्ये ते मला आनंद नाही, अशा पद्धतीची भावना त्यांची झाली. आणि सम्राट अशोक भूताकडे वळले, भूताच्या विचाराकडे वळले. अंगुलीमालासारखे जे काही मोठे गुन्हेगार होते, डाकू होते, श्रावस्तीच्या बाजूलाच एक जंगल आहे, त्या ठिकाणी जाऊन आलो. आणि श्रावस्तीच्या ठिकाणी गौतम बुद्ध अनेक वर्ष राहिले होते. त्या ठिकाणी मोठं जंगल होतं, त्या जंगलामध्ये अंगुलीमाल हे लोकांची बोटं ओढायचे आणि ते माल आपल्याला याच्यामध्ये अडकवायचे. नंतर ते सुद्धा गौतम बुद्धांच्या विचाराशी संबंधित झाले आणि ते बौद्ध झाले, ते बौद्ध विकृत झाले. त्यामुळे बुद्धाचाच विचार आहे हा अत्यंत समतेचा विचार, मानवतेचा विचार, अहिंसेचा विचार, विश्वशांतीचा विचार. आणि सम्राट अशोकांची जी मुलं होती संघमित्र आणि महेंद्रा, ते त्या नालासोपाऱ्यामध्ये आले होते. त्या ठिकाणी भव्य दिवाचं स्मारक उभं राहणं आवश्यक आहे. अजून त्या ठिकाणी मला वाटतं अजून काय पूर्ण ते काम झालेच नाही. नालासोपारा या ठिकाणी सम्राट अशोकाचं स्मारक करण्यासाठी एक भव्य दिव्य अशा पद्धतीच्या स्मारकाचा एखादा प्रबोधन आपण बनवून असणं आवश्यक आहे. भारत सरकारच्या वतीने, राज्य सरकारच्या वतीने आपल्याला त्या ठिकाणी मोठी वास्तू राहणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मी सांगत होतो आपल्याला हे की आपली लोकशाही आहे की आपली लोकशाही फार मजबूत आहे. अनेक वेळेला काय गोष्टी होती, परंतु आपल्याला या देशाची लोकशाही किती वर्ष त्याला बहुमत मिळतं, त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. काँग्रेस अनेक वर्ष सत्तेवर राहिलेली आहे. ज्या ज्या राज्यामध्ये ज्या पक्षाला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. महानगरपालिकेमध्ये ज्यांना बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. विधानसभेमध्ये ज्यांना बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. कुठलाही पक्ष असो. त्यामुळं आपल्या देशाची लोकशाही जी आहे ती अत्यंत मजबूत आहे. म्हणून आज या ठिकाणी या 3 महामानवांच्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी ईश्वर धुळे आणि आज सभा ठेवलेली आहे आणि आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहात. आणि या ठिकाणी कुशल मोठे जे आहेत हे या ठिकाणी आज जाहीर आहे, गाणं ऐकणार आहे.